अक्षय, चल लवकर प्लीज चल. बैस. असं विचित्र का वागत होता घरी? किती आग्रह करत होते सगळे. अर्धा तास थांबला असता तर काय झालं असतं? किती वाईट वाटलं सगळ्यांना. काय झालंय तुला? नाही थांबता येणार मला. मला निघावं लागणार आहे कामासाठी. तू चल ना लवकर. मी तुला घरी ड्रॉप करतो आणि पुढे जातो. चल लवकर बैस. काय? मी एकटी? नाही नाही, खूप उशीर झालाय आणि अंधार व्हायच्या आधी मला घरी पोहोचावं लागेल, नाहीतर सगळे मला विचारतील. अरे तुला कुठे जायचंय? अर्थात कियाराला शोधायला. अक्षय नाहीये कियारा इथे. तू अजूनही भ्रमात आहेस. अरे ती जर इकडे असती, तुला भेटायचा प्रयत्न केला असता ना तिने. तू तिला किती शोधायचा प्रयत्न केला, तुला दिसली ती नाही ना? अक्षय ऍक्सेप्ट कर प्लीज. भ्रमातून बाहेर ये. सोड तिचा नाद. हा मेसेज वाच. वाच मेसेज. हा मेसेज तिचा आत्ता आलाय. आपण वर असतात तरी तू म्हणते की ती इथे नाहीये. ती मेसेज करून हे सांगायचा प्रयत्न करते की शोधा तिला. तर तुला हा वाचू नये असं वाटत नाहीये की कियारा इथे आहे म्हणून? तिला शोधलं पाहिजे म्हणून? नाही नाही, नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा मेसेज तरी खोटा आहे किंवा कियाराच्या डॅडीनी दिलेला पत्ता तरी चुकीचा आहे. कारण कियारा एकाच वेळी मुंबई आणि शिमला दोन्हीकडे कशी असू शकते? अक्षयला सांगू का हे? कदाचित दोघं मिळून शोधू की खरं काय आहे. या भ्रमातून याला लवकरात लवकर बाहेर काढायलाच हवं. आता पटलं ना? आणि माझं मन मला सांगते की ती आसपासच आहे. तिचा वावर मी फील करू शकतोय यार. असं वाटतं कोणत्याही क्षणी ती मला भेटेल, पण त्यासाठी शोधलं तर पाहिजे तिला. कुठे कुठे शोधायचं अक्षय? तिने लोकेशन पाठवलंय? सांग ना, कसा शोधणार आहेस तिला? अगं हो, पण याचा अर्थ असा नाही ना की ती इथे नाहीये. नाही अक्षय, तू आणि मी जर कियाराच्या जागी असतो तर आपण आपलं लोकेशन नसतं पाठवलं. खरंच भेटायची इच्छा असती तर मी कुठे आहे मी सांगितलं नसतं. वाटत नाही तुला असं? मी तिला लोकेशन बद्दल विचारलं होतं मेसेजवर. त्याचा रिप्लाय नाही आला. ती नाही देऊ शकली आणि हा फोन पण लागत नाहीये. याचाच अर्थ काही गडबड आहे असं नाही वाटत तुला? मेसेज नक्की कियाराच करते याची खात्री आहे? तू खात्री करून घेतलीयस? अरे अक्षय, ती तुझ्यापर्यंत पोहोचू शकते पण तू तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ह्याला काय अर्थ आहे? हे पॉसिबल वाटतं का तुला? मला असं वाटतं तू एकदा खात्री करून घ्यावीस की ही कियारा आहे का नाही. आणि सर्वात आधी तू प्लीज एकदा घरच्यांचा विचार. नाही विचार करायचा मला कोणाचाही. कोणाचा विचार करणार नाहीये मी. आपण धरून चालूया की तू म्हणतेस त्यात 99% तथ्य आहे, पण 1% चान्स आहे ना हा मेसेज खरा असण्याचा. तो चान्स मला गमवायचा नाही. मला कियाराला गमवायचं नाही. याच्या आधी मी तिला गमवलंय, आता नाही. आता काही हो, मी तिला शोधून राहणार. बस तू बस बस प्लीज. घ्या. माई, आता जो स्वयंपाक करायचा आहे, आज भाग्यश्रीच्या ऐवजी अमृताला घेऊ का हाताशी स्वयंपाक करायला? मी तुम्ही हो म्हणत असाल तरच. हा, चांगला विचार आहे. तुम्ही अवश्य अमृताला हाताशी घ्या. म्हणजे
घरातल्या जेवणाचं वळण समजेल तिला. उत्तम. तिला म्हणा आंघोळ कर, देवाला नमस्कार कर आणि मगच स्वयंपाकघरात जा. हो हो सांगते ना. आली आहे का ती? म्हणजे मी जाऊन बघते. म्हणजे म्हणजे अजून आली नाहीये का? मी बघितली नाही ना माहितीला घरात. आपल्याकडे दिवे लागणीच्या आत घरी परत यायची पद्धत आहे, माहितीच असलं पाहिजे ना. माहित नाहीये मला. म्हणजे अजून आली नाहीत ती दोघं? तुम्ही सांगितलं नव्हतं त्यांना वेळेत ती यायला? साधना, त्यात लक्ष घाला तुम्ही. मी फोन लावते, येतच असतील ते दोघं. हा, येतच असे आलेच वा. तुम्हाला बजावून सांगितलं होतं ना वेळेवर घरी या म्हणून, आणि तरी इतका उशीर केलात? अक्षय कुठे? तुला काय विचारते मी? अक्षय कुठे? अमृता खरं सांग, अक्षय कुठे गेलाय? तो त्यांना काम आलं अचानक म्हणून गेलेत. येतील. कमाल आहे वा. मला नाही माहिती कुठे गेलेत ते. देवासमोर उभं राहून सांगशील? इतक्या वेळा बजावून सुद्धा उधळल्यासारखा अजूनही वागतोय अक्षय. आणि तुला ठाऊक आहे ना हे सगळं आता? तू त्याला अडवायला पाहिजे होतंस. तू का नाही अडवलंस त्याला? अहो हो ना, काय होत आहे? अहो तुम्ही आधी शांत व्हा बघू, काय होतंय तुम्हाला? शांत व्हा, पाणी आण बघू पटकन. मी पाणी आणते, थांबा आणते. चल भाग्यश्री. काय होतंय? हा, तू डॉक्टरांना फोन कर जा. अहो काय होतंय? तुम्ही आधी शांत व्हा, शांत व्हा. प्रत्येक वेळी तुमच्या अशा वागण्यानं यांना किती त्रास होतोय कळतच नाही ग तुम्हाला? पाणी घ्या, बरं वाटेल तुम्हाला. कळतंय मला ते. कळतंय आम्हाला अण्णा. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झालाय, पण मी माझ्या परीने प्रयत्न करीन. तुम्हाला तक्रारीची संधी नाही देणार. तुम्हाला, माईंना किंवा घरातल्या कुणालाच माझ्यामुळे त्रास होणार नाही. माझ्यामुळेच नाही तर अक्षयमुळे सुद्धा. यांच्यामुळेही त्रास होणार नाही. हे असं काहीही करणार नाही ज्यामुळे घाडगेंच्या नावाला बट्टा लागेल. घाडगेंच्या मान सन्मानाला, प्रतिष्ठेला धक्का बसेल. माझा पूर्ण विश्वास आहे यांच्यावर. लहान तोंडी मोठा घास घेतीये, पण मला वाटतं की यांना आपण थोडा वेळ देऊया.
सतत त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिल्या तर आवडत नाही. शेवटी घाडगे आहेत ना ते. माझी विनंती आहे, तुम्ही प्लीज यांच्यावर रागवू नका. हवं तर मी त्यांच्या वतीने माफी मागते, पण यांना नका बोलू. नाही ना बोलणार? अण्णा, बोला आत घेऊन चला. सावकाश या. हा. अमृता, आज मला खरंच तुझा खूप आधार वाटतोय ग. तुला कल्पना नाहीये अमृता, आजपर्यंत ह्या घरात अक्षयची बाजू कोणीच उचलून धरली नाहीये ग. त्याच्यासाठी कोणी माफीही मागितलेली नाहीये, मी सोडून. आणि त्याच्यासाठी कोणी हमीही दिली नव्हती. आज खऱ्या अर्थाने मी निश्चिंत झाले. या घराला नक्की सावरशील तू. थँक्यू. आई, तुम्ही नका काळजी करू. अक्षय येईल आणि मी आहे इकडे. तुम्ही जाऊन आराम करा. घे ना कॉफी. नाही रे, नकोय. थोडस रिलॅक्स वाटेल. घे चल. मला नाही वाटणार. केऊचा पत्ता लागल्याशिवाय ना मला रिलॅक्स वगैरे काही वाटणार नाही. तू पी. अरे कुठे शोधणार आहेस तू तिला? ती कुठे आहे त्याचा काहीच क्लू नाही आपल्याकडे. सकाळपासून शोधतोय. डोकं भरमायला लागलाय माझं. तू ना यार, तू का निगेटिव्ह होते पंक्या? अरे किऊ ठाण्यात आहे, ती मेसेज करते मला आणि मला ती मेसेज करूनही मी तिच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. हे इतका हतबल मी कधीच नव्हतो यार. आसपास आहे ती आणि मी तिला शोधू शकत नाहीये. मी किऊ शिवाय खरंच जगू शकत नाही यार. तुम्हाला कसं कळत नाही? मला नाही पॉसिबल ते. काही करून मला किऊला शोधायचं. तिकडे ती अमृता पण म्हणते मेसेज खरे कशावरून. अरे कशाला खोटे असतील हे मेसेजेस? उगाच आपलं काहीतरी नेगेटिव्ह बोलायचं. काय सगळं नेगेटिव्ह झाला आता यार तुम्ही? अक्की जरा बेसिक विचार कर ना तू. मला सांग, उद्या तुला कियारा सापडली तर काय करणार आहेस तू? लग्न. एक क्षणभरही न थांबता लग्न. मिस्टर अक्षय, फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, तुझं लग्न झालंय आणि पुढचे 6 महिने तुला डायव्होर्स घेता येणार नाही. कोण थांबणार आहे 6 महिन्याची वाट बघत? त्या दिवशी मला किऊ भेटेल ना, मी तिला बाहेर कुठेतरी घेऊन जाईल दुसरीकडे. तिथे राहीन 6 महिने लग्न न करता. अच्छा, मग राहणं, खाणं पिणं, कपडे, या सगळ्याचा खर्च तू कसा मॅनेज करणार आहेस? आणि अमृता वेणीने स्वतःचा जॉब, आय मीन अमृताने स्वतःचा जॉब तुला ऑफर केलाय आणि तू लग्नाचं आणि हनीमूनचं कारण देऊन 1 महिन्यानंतर जॉईन करतोस असं सांगितलंयस आणि त्यांनी ऐकलंय. मग अरे मग काय? मग वाट कसली बघतोयस? हनीमूनला जाणार आहेस का तू? काय 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 संबंध? अरे मग जॉईन हो ना जॉबला. निदान घरातून बाहेर पडण्यासाठी अशी कारणं तरी सांगावं लागणार नाहीत तुला. हा, म्हणजे हक्काचे पैसे पण जमा होतील पुढच्या सगळ्याच घडामोडींसाठी. आणि दुसरी आणि
घराच्या बाहेर पडून किऊला शोधायचं. घरच्यांना असं वाटलं पाहिजे की मी हे लग्न स्वीकारलेलं आहे, त्यामुळे ते रिलॅक्स होतील. नोकरी करायची पण किऊला शोधत राहायचं आणि किऊ सापडली की जमलेले पैसे घेऊन मोकळं व्हायचं. चला, म्हणजे फायनली तुझ्या डोक्यात प्रकाश पडलाय. तर कितीतरी दिवस झाले डोकं फोडून हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी तुला. हे बघ, थोडंसं प्लॅनिंग कर, म्हणजे कियारा एकदा आपल्याला सापडली ना की मग नंतर गोंधळ नाही होणार. पण अमृता, अक्की, अमृताला आपल्याला कॉन्फिडन्स मध्ये घ्यावं लागेल. हो यार, तिला कॉन्फिडन्स मध्ये घ्यावं लागेल. तिला यातून लवकरात लवकर मोकळं करावं लागेल. तिचं आयुष्य मला अजून नाही स्पॉइल करायचं. आणि मी तिला शब्द दिलाय की या सगळ्यातून मी तुला खूप लवकर फ्री करेन. मला तिला काही करून पण मानलं यार तिला. ग्रेट आहे यार अमृता. म्हणजे बघ ना, तिने कसलं कॉपरेट केलंय तुला. सी, दुसरी कोणी असती ना. ओके ओके ओके, तू त्याला आता वेगळा फाटा फोडू नकोस. आता डोक्यात किऊ आहे ना, तर किऊचा हा विषय तो पहिले फोकस कर प्लीज. ओके. दुसरं मला काही नकोय डोक्यात. पण यार, मला एक राहून राहून विचार खूप खूप त्रास देतोय की समजा केऊच्या डॅडीने तिचं लग्न दुसरीकडे बळजबरीने लावून दिलं तर. अक्की, एक मनातलं बोलू. मला असं वाटतंय नशिबाचं काहीतरी वेगळंच म्हणणं आहे. नाही म्हणजे बघ ना, आधीपासूनच तुझ्या आणि कियाराच्या एकत्र येण्यामध्ये किती प्रॉब्लेम्स आहेत रे. ज्या वेळेस तू कियाराला शोधण्याचा प्रयत्न केलायस ना, त्या वेळेस नशीब तुझ्या आडवा आलं. कियारा तुझ्यापासून आणखीन दूर जात चाललीये. फक्त एका कियारामुळे तू आणि घाडगे कुटुंब अस्वस्थ झाले. आणि माईंना हे जाणवलंय. अक्की, माईने घेतलेले कुठलेही निर्णय आतापर्यंत चुकलेले नाहीये. माईचं पण कियाराला नकार देणं, नशिबाने कियाराला तुझ्यापासून दूर ढकलणं, याचाच अर्थ असा आहे की नशीब तुला काहीतरी सुचवू पाहते की तू कियारासाठी आणि कियारा तुझ्यासाठी योग्य नाहीये. आणि ज्या अर्थी ती परत आली आहे ना, त्या अर्थी तिचे डॅडी तिचं लग्न दुसरीकडे कुठेतरी लावून देणार आणि नशीब पुन्हा तुमच्या दोघांमध्ये आडवं येणार. अंक्या! एक गोष्ट समजून पचनी पडण्याच्या आतच दुसरं काहीतरी घडतंय. खूप सांभाळून वागायला लागणार आहे मला. ही तारेवरची कसरतच आहे. आता कियाराला फोन लावायला हवा. काय मग जम बसवायचाच या घरात असं ठरवलंय का? अक्षय बद्दल विश्वास काय दाखवला, त्याच्या वतीने माफी काय मागितली. बुल्लो आम्ही सगळे घरातले बुल्लो. म्हणजे जमलं मला ना, कारण तुमच्याकडूनच शिकले ना मी वसुधा काकू. हे बरं झालं की तुम्हीच कौतुक केलं.
काय सांगतेस? बाई तुझी तर दृष्टच काढायला पाहिजे बाई. पण एक लक्षात ठेव, गुरुची विद्या असते ती गुरुवर नसते चालवायची. कारण शेवटी गुरु हा गुरु असतो. कधी तोंड घशी पडशील, स्वतःचे दात स्वतःच्या घशात घालून घेशील ना, कळणार पण नाही ग तुला. म्हणून घाशा गुंडाळायला घे आणि चटदिशी स्वतःच्या माहेरी निघून जा. कारण इथे तुला कोणीच टिकू देणार नाहीये. हो की नाही? हो की नाही? ते तर काळच ठरवे. अगो बाई, बरोबर माहेरी जाऊन आलीस तू. तिथे तुझी ती ढालगज आत्या भेटली असेल ना तुला. तिने शिकवलं असेल तुला जाता जाता कसं जायचं पोलीस स्टेशनला, आपल्या म्हणजे आमच्या विरुद्ध कशी कंप्लेंट करायची आणि मग तमाशा कसा करायचा. हो की नाही? हो, तमाशे करायला बेबी हत्याने कशाला शिकवायला पाहिजे. हो, तमाशा करणारे लोक ना कुठेही सापडतात. हो ना, पण तमाशा करण्यासाठी आधी कोणीतरी कोलीत तर द्यायला लागतं ना हातात. त्याशिवाय कसं घडणार. आणि ही जी तुझी उलट उत्तर देण्याची कला आहे ना, ही जी काही विद्या आहे ना, त्याचं कौतुक तुझ्या माहेरी. हा, आमच्या गाडग्यांकडे नाही हा चालत. त्याचं अजिबात कौतुक कोणी करत नाही. तेव्हा माहेरी जायचं आणि कौतुक करून घ्यायचं. हा, तशी तुझ्याशी बोलायला आलीच नाही. ते माईंनी सांगितलं की तुला हाताशी धरून स्वयंपाक करायचा आहे म्हणून. चला, मी रेडी आहे आंघोळ करून. वाटत नाहीये पण ठीक आहे. आवरून येते मी. अक्षय यार बास ना आता, प्लीज सोड ती. बास. खामोश. की नको ना यार, आता खूप झालं यार. गडबड करून ठेवले सर तू सगळी. I'm okay. विश्वास नाही बसत. कुठे चाललेस तू? ओके अखिल यार, अखिल काय चाललंय यार? I'm okay. I'm okay. I'm okay. I'm okay. Yes, everybody. I'm okay. I'm okay. Yes, I'm okay. I'm okay. Okay. की यार, I'm okay. की I'm okay. I'm okay. काय चालवलंस तू? अजिबात ओके नाहीयेस तू. काय चाललंय तुझं यार? एरवी ग्रुप मध्ये सगळे तुला सांगत असतात की पी, तेव्हा गाडगेंकडे चालत नाही म्हणून टाळतोस ना तू. हा, अरे एक वेळ तेव्हा प्यायला असतात ना तरी चाललं असतं. आज नको तेव्हा पितोयस आणि नको तितकी पितोयस. तुला माहितीये गेला 1 तास पितोयस तू. अक्षय, वाट लागणार आहे तुझी आज. माझी वाट लागलीये, ऑलरेडी लागलीये.
आणि ती माझ्या घरच्यांनी लावली आहे, माझ्या किवला माझ्यापासून वेगळं करून. आणि किवची वाट तिच्या घरच्यांनी लावली आहे. दोघांची वाट लागली आहे. अक्षय यार, काय चाललंय यार तुझं? चल चल चल, प्लीज गाडीत जाऊन बस. चल, हे बघ, प्लीज असं वेड्यासारखं नको वागू. चल. वेडेपणा मी तुला आता दाखवतो. काय करतोय? काय आहे? काच आहे. हात. आता या काचेने या हातावर माझ्या केवचं नाव लिहितो. हे वेडायच का तू? नस कापशील ना. अक्षय, आपण लिहूयात ना, क्यूचंच नाव लिहायचं ना, आपण लिहूयात. पण आपण पहिल्यांदा एक काम करूया, आपण माझ्या घरी जाऊयात. आता तुझ्या घरी नको जाऊयात, त्या अवस्थेत परत दिसणार नाही ना. माझ्या घरी जाऊयात. एकदा सकाळी तुझी उतरली ना की मग जाऊया तुझ्या घरी. ठीक आहे? नाही मग आपण ना तुझ्या घरी जाऊया ना माझ्या घरी जाऊया. मग कुठे जायचं? आपण एका ठिकाणी जाऊया. अरे पण कुठे? सिक्रेट आहे. माई भाऊजींसाठी ताट वाढून ठेवू का? नको, तो येईपर्यंत मी जागी राहीन. तू तुझ्या नवऱ्याकडे लक्ष दे. त्याला पित्ताचा त्रास होतोय ना, हो. मग तिकडे मात्रा ठेवली पित्तासाठी, ती घेऊन जा. त्यातल्या 2 गोळ्या दे त्याला, म्हणजे बरं वाटेल त्याला. हो. जा. माई नाही पित्ताचा त्रास होतो ना, जागरण सोसवत नाही ग. तरी अक्षयसाठी जागणार आहेत. परत पहाटे 4:30ला उठणारच आहे. त्रास होणार नाही पित्ताचा तर काय हो माई. कुठे गेलाय अक्षय ग मृदुले? हा, काहीच माहित नाहीये. पण यांच्यावर विश्वास ठेवा असं मोठ्या तोंडाने ती म्हणाली अमृता. आणि आपण कुठे गेलाय, कुठलं एवढं काम आहे, तिचं काही तिला पत्ता नाहीये. नवीन नवीन लग्न असतं माई, तेव्हा कुठली बारीक सारीक इवलीशी गोष्ट सुद्धा ना नवरा बायकोला सांगतो. पण इथे नाही हो माई, तिला ना काहीच माहिती नाहीये, कसलाच पत्ता नाहीये, काही समजतच नाही तिला. तर मला तर असं वाटतं ह्यापेक्षा ती कियाराला सून म्हणून आणली असती तर बरं झालं असतं. नाही म्हणजे छोट्या कपड्यातली मुलगी परवडली असती हो, पण छोट्या घरातली मुलगी नाही ना. ओके, करूया पण माई आता प्रयत्न करायलाच पाहिजेत आपल्याला. प्रयत्न करूया, वेळही देऊया. ती म्हणाली आहे ना अमृता, पण स्वतःमध्ये ती गुंतवूच शकली नाहीये अक्षयला. तर म्हणजे काय प्रयत्न काय. म्हणाली जे यांच्यावर विश्वास ठेवा, तर मग त्याच्यावरही विश्वास ठेवू आणि तिच्यावरही विश्वास ठेवू. देऊया, वेळ द्यायलाच लागणार आपल्याला. काही हेच नाहीये, पर्यायच नाहीये. आमची नव्हती हो हिंमत आमच्या सासू सासऱ्यांसमोर असलं काही बोलायची. आम्हाला नवऱ्यासाठी वेळ द्या, आमच्या नवऱ्याला समजून घ्या, असं काही जर आम्ही सांगितलं असतं ना, तर आधी मुळात 2 दिवस आम्हाला उपाशी ठेवलं असतं आणि नंतर आमचे कान पकडून आम्हालाच विचारलं असतं, कोण कुठली मुलगी तू काल आलेली, तू शिकवतेस आम्हाला? आमच्या मुलाबरोबर आम्ही कसं वागायचं ते.
किती वर्ष झाली ग तुला आमच्या मुलाबरोबर राहून, आणि आम्हाला शिकवतेस तू? हे संस्कार मुळात लहानांनी मोठ्यांना सल्ले द्यावेच का? हे यांच्या घरचे संस्कार म्हणायचे की लाडावून ठेवण्याचे परिणाम? अगं हे तुला नव्हत्या बोलत माई अमृता, त्यांच्या सासूबाई कसम हे ते सगळं त्या, हो ना माई? अमृता, तुला खरंच माहिती नाही अक्षय कुठे आहे ते? पण तुम्ही काळजी करू नका, मी समजू शकते, पण कदाचित खरंच अक्षयला एकटेपणाची गरज आहे. ठीक आहे, आल्यानंतर त्याला जेवायला वाढ. पोळी भाजी ठेवलीये मी, आणि भात वाढू नकोस कारण उशीर झाला तर भात खात नाही तो. आणि माझ्यासाठी परत एकदा फोन लाव त्याला, कुठे ते बघ. ए, थांब 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 काय अक्की? थांब. अक्की अक्की काय वेडा झालायस का तू? अक्की, आपण कियाराच्या एरियामध्ये का आलोय? मला किराच्या डॅडींना आत्ताच्या आत्ता भेटायचं. काय वेडा आहेस तू? ह्या अवस्थेत भेटणार सुद्धा ना? तुला यायचंय? नाही, चल गाडीत बस, चल. मी चाललो. चल. अक्की, काय वेडा झालायस तू? चल. अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. गाडग्यांचे कुलदीपक सावंतांच्या घरी. वा, छान. बारवाला म्हणून तुझा आजा थुकला होता माझ्या तोंडावर, आणि आज गाडग्यांचा कुलदीपक फुल ताईट होऊन झुलतोय माझ्या समोर. वा. वा. तू कोण रे? फ्रेंड. बघितलं ना महेश सावंतचा अपमान केल्यावर काय गत होते ती. हे पण आजचा दिवस कसं आहे, एक सेलिब्रेशन करण्याचा दिवस आहे. दोघांची भेट अशा वेळी. एक सेल्फी काढ्या मस्त. ये अरे ये रे, काय का बरं, या. बटन दाब ना तिकडचं. ए सेल्फी मस्त एकदम. मस्त. आता हा फोटो आहे ना पुरुषोत्तम गाडगेंना पाठवून देतो. ए माझ्या आजोबांचं नाव घ्यायची लायकी नाहीये तुझी. एक मिनिट. ए बस ना, तुझंच घर आहे. बस तिकडे बस.
तुझ्या भाषेत तुला उत्तर देतो आता. आता मुद्द्याचं बोलेन. किव कुठे आणि किवला कुठे लपून ठेवलंय? अरे शोधणाऱ्या आजा समोर तोंड उघडून बोलायची हिंमत नाही हा? आणि तू कियाराला शोधणार? अरे शेपूट घालून दारू पिणार आहेत तुम्ही. माझ्या समोर उभं राहून बोलण्याची लायकी आहे का तुमच्या खाडग्यांची? अक्की अक्की सोड त्यांना. वेळेवर घाडगे पंजा पण मारू शकतात, कळलं ना? हा? चल. सॉरी. काय आहे? तुम्ही माझ्या किवूचे डॅडी आहात. माझे होणारे सासरे. मला इथे शिवीगाळ हाणामारी काही करायचं नाहीये. मला फक्त किवचा पत्ता हवाय. माझी किव हवी आणि ती मला मिळाल्याशिवाय मी इकडनं काय जाणार नाही. हे बा ती नाही रे ते, खरंच सांगतो. मला माहिती की किव इथेच आहे. तुम्ही लपून ठेवलंय तिला. केवलं तर मी शोधणारच. तुम्ही बसा, तुमच्या घरात मी शोधतो तिला. अरे बाळा काय अवस्था या घाडगेंच्या कुलदीपकाची. बेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागणार. घाडगेंचा मुलगा वेडा. हे बघ ना पंक्या, किती सगळे मेसेज आलेत बघ माझ्या किवचे. हे बघ, ती पण तेच म्हणते की ती मला खूप मिस करते. तिचंही म्हणणं आहे की मी तिला येऊन घेऊन जावं. आहे बघ. अरे मुलीचे मेसेज बघायचे. हं? काय डॅडी? हा, आता कळलं? माझी किव इथेच आहे, मुंबईत, आणि मला भेटण्याचा जीवापाड प्रयत्न करते. जितका मी आंधळा तिच्या प्रेमात, ती पण तडपते बर का माझ्याशिवाय. आणि मी तर किवला इथून घेऊन जाणार. तिनेच हे मेसेज पाठवलेत कशावरून? आणि हा फोन नंबर तरी तिचा आहे का? पॉइंट आहे. असंही होऊ शकतं ना की तुम्हाला घाबरून किंवा तुम्ही तिला कोंडून ठेवलंय म्हणून मग किवने दुसऱ्या फोनवरून मला मेसेज टाकले असतील. असंही होऊ शकतं. पण मुद्दा काय आहे की किव मुंबईत आहे आणि मला भेटण्यासाठी ती प्रयत्न करते. तिच्या मनात अजूनही माझ्याबद्दल प्रेम आहे. आणि घाडगे ना मी, अक्षय घाडगे,
पुरुषोत्तम घाडगेंचा नातू ए अक्षय नक्कीच पोलीस विश्वास ठेवतील माझ्यावर. अक्षय नाही है नाही. ना? प्लीज प्लीज पोलीस नको रे नको कंप्लेंट करू खरंच सांगतो अरे मला लहान आहेस रे तू लहान मुलांनी असं नसतं करायचं ए, तुम्ही घाडगे आहात ना रे कधीतरी लक्षात ठेवा ना रे सावंत आहे बऱ्याच केसेस आहे तू काय पोलिसांना फोन करतो पोलिसांना सांगतो गाडगेंचा कुलदीपक फुल ताईट होऊन माझ्या घरात शिरलाय डायरेक्ट आतमध्ये पोचवतो याला फोन पण करा आणि अक्षय बाजूला ना. काय करतोय सोड अक्षय घाडगेने मुलीला पळवण्याचा प्रयत्न केला सोड त्यांना याच्या बरोबरीने ही पण कंप्लेंट करा की अक्षय घाडगेने भुवस्तकण्याचा प्रयत्न केला आता तू सोडते हा? सोड आणि गप्पा बसती ते अरे अक्षय घाडगे नाव आहे माझं नक्की कळलं माझ्या केवला असा 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 घेऊन त्यांच्या नक्की नाकाचा कपडा. भरून टेचून त्याला ना कपरा आत टाकायला हवा अरे तोंड बघ तुझं बघा तुम्ही काय एक पडली ना आवाज की सरळ होईल तुम्ही प्लीज पोलीस कंप्लेंट करू का प्लीज आता पडला चेहरा पिवळा हा? महेश सावंत अक्षय घाडगे नाव आहे माझं लक्षात ठेवायचं पुरुषोत्तम घाडगेंचा नातू ए आवाज खाली. अक्षय तू गप्पा बसती ते केवला शोध मी बोलतोय ना. जाणार नाही हे तू लक्षात ठेव बस चल मी प्लीज पोलिसांना फोन करू नका जा त्या मच्छरला घेऊन